नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. विठ्ठला या ऑडिओमधला आजचा हा तिसरा भाग. कालच्या भागामध्ये आपण भक्ती संप्रदायापैकी एक प्रमुख वारकरी संप्रदायाविषयी बोलत होतो. तर हा वारकरी संप्रदाय, वारी करणारा तो वारकरी प्रतिवर्षी अगर प्रत्येक महिन्याला नियमितपणे एखाद्या पवित्र स्थळाच्या यात्रेला जाण्याची प्रथा म्हणजे वारी. आषाढी, कार्तिकी, माही, चैत्री या पंढरपूरच्या मुख्य वाऱ्या. या वाऱ्यांपैकी एका शुद्ध एकादशीस गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून नियमाने जो पंढरपूरला जातो तो पंढरपूरचा वारकरी. त्याच्या उपासनेचा जो मार्ग तो वारकरी पंथ. महाराष्ट्रातील या भक्ती संप्रदायाचं मंदिर कसं उभारलं गेलं? ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, तुका झालासे कळस वगैरे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तुकोबांनी आपल्या या अभंगात वर्णन केलेलं हा अभंग आपण आधी बघितला आहे. यामध्ये ज्ञानदेवांनी या मंदिराचा पाया रचला म्हणजे संप्रदाय सुरू केला असं नव्हे, तर पंथाला तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान दिलं. ज्ञानेश्वरांच्या आधीच्या काळात सुद्धा विठोबाचे असंख्य भक्त होते. त्याचे मंदिरही होतं. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणातून सुद्धा लोक विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला येत असत. तेव्हा वारीची प्रथाही चालू होती. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे आषाढी आणि कार्तिकी वारीला पंढरपूरला गेल्याचा उल्लेख नामदेवांनी केलेला आहे. इसवी सनाच्या 13व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 14व्या शतकाचा पूर्वार्ध हा ज्ञानदेव आणि नामदेवांचा काल. हा कालखंड वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा काळ. या कालखंडाचे स्फूर्तिस्थान होते ज्ञानदेव. गोरोबा, चोखोबा, जनाबाई, नरहरी सोनार, सावतामाळी, सेना नावे ही सगळी संत मंडळी ज्ञानदेवांच्या प्रभावळीमध्ये होती. 18 पगड जातीची ही मंडळी आपल्या अभंगवाणीने विठुरायाचा महिमा त्यांनी आपल्या अभंगवाणीमधनं गायलेला आहे. अबीर गुलाल उधळीत रंग, तीर्थ विठ्ठल विठ्ठल, येग येग विठाबाई, भेटी लागी जीवा, लागलीसे आस, हे असे आणि अनेक अनेक अभंग. ज्ञानदेवांचे स्फूर्तिस्थान नाथ संप्रदाय. नाथ संप्रदाय हा योग मार्गाचा पुरस्कर्ता. पण निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांनी योग मार्गाबरोबरच भक्ती साधनेला सुद्धा महत्त्व दिलं. ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाला सुसंगत असं तर्कशुद्ध असं तत्त्वज्ञान दिलं. लोकजागृती करून संप्रदायाची संघटना बांधली. ज्ञानदेव आणि नामदेव हे दोघेही एकमेकांचे जिवलग सखे. या दोघांचा संगम हा ज्ञानभक्तीचा संगम ठरला असे त्यातील जाणकार म्हणतात. पुढे एकनाथांनी भागवताच्या रूपाने भागवत धर्माचा मंदिराला भक्कम आधार दिला. एकनाथांच्या काळी महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचा लोप झाला होता. हिंदू धर्म आणि संस्कृती यांची दैना उडाली होती. मराठी भाषेला तत्कालीन परिस्थिती अत्यंत प्रतिकूल अशी होती. राजभाषा फारसी होती, ग्रंथभाषा संस्कृत होती. संस्कृत पंडित मराठीचा अतिशय उपहास करायचे. या सर्व परिस्थितीमध्ये नाथांनी मोठ्या धैर्याने मराठीचाच पुरस्कार केला. सामान्य जनांना ज्ञानाची द्वारे खुली व्हायची, तर त्यासाठी मराठीतून सहज सोप्या अशा भाषेतून ग्रंथरचना झाली पाहिजे असा त्यांचा निर्धार होता. त्यासाठी त्यांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर इत्यादी ग्रंथ लिहिले. नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा झेंडा उत्तर भारतामध्ये उभारला, तर नाथांनी संस्कृत पांडित्याचे आगर असलेल्या काशी क्षेत्री तो फडकवला. कीर्तनाच्या द्वारे भक्ती मार्गाचा आणि पंढरीच्या वारीचा जोरदार प्रसार केला. नाथ म्हणतात, कराब कराब लाग पाठ, धरा पंढरीची वाट, पुंडलिकाची भेट
सोपी आहे सर्वांची. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकारामांची अभंगगाथा ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानस्थळी. ज्ञानदेव हे वारकरी संप्रदायाचे अग्रणी असल्यामुळे इतर सर्व संतांनी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून ग्रंथरचना केली. ज्ञानदेवांचे तात्विक विचार आपापल्या भाषेमध्ये निरनिराळ्या रूपामध्ये मांडले. वारकरी संप्रदायामध्ये भक्ती हे मोक्षाचं आणि आत्मसुखाचं श्रेष्ठ असं साधन. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांबरोबरच ज्ञानदेवांनी भक्तीला 5वा पुरुषार्थ मानलं. वारकरी संप्रदायाची ही जी अधिष्ठात्री देवता विठ्ठल ही सर्व विश्वालाच गवसणी घालणारी परम प्रेमस्वरूप अशी देवता. माताही तीच, पिताही तीच, बंधू भगिनीही तीच, सगळी प्रेमाची जिव्हाळ्याची नाती तिच्या ठिकाणी एकवटलेली आहेत. या वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे तो कोणता, तो पाहूया उद्याच्या भागात.